नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑफर घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे एम-पी-एस-सी फॉरेस्ट सर्व्हिस निघालेली आहे. ही भरती निघालेली आहे महाराष्ट्र वन सेवा भरती 2026 ची. यामध्ये तुमची मुख्य परीक्षा आलेली आहे महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2025 मध्ये. याच्यात जे तुमचं पद होतं वनक्षेत्रपाल म्हणजे फॉरेस्ट रेंजरचं इथं पद होतं. ओके, गटबची भरती 144 पदांसाठी आलेली होती. याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता असते वनस्पती, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौगोलिक, सांख्यिकी. याच्यामध्ये आपल्याला प्राणीशास्त्र, उद्यानशास्त्र, कृषीशास्त्र, ओके, अभियांत्रिकी वगैरे पदवी वगैरे असेल किंवा डिप्लोमा वगैरे असेल किंवा कोणत्याही शाखेतील पदवी असेल त्याच्यात अप्लाय करू शकतात. याची मुख्य परीक्षा आलेली आहे सुवर्ण संधी आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळते. ज्यांची मेरिट लिस्ट आलेली आहे, पूर्व परीक्षा तुम्ही पास झालेला असाल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे, मुख्य परीक्षा आलेली आहे. अभ्यासाला लागा आणि लवकरात लवकर आपल्याला सिलेक्शन करा. 5 मे 2026 ते 9 मे 2026 पर्यंत याची परीक्षा होणार आहे. आता याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपले Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp आणि Facebook फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही महाराष्ट्र शासनाकडून नोटिफिकेशन आलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एस-ए-गड ऑफिस वेलापूर CBT मुंबईला आहे. याच्यामध्ये दिलेल्या आहे जाहिरातीमध्ये क्रमांक दिलेला आहे 002 2026 ची महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2025. शासनाच्या विविध विभागातून प्राप्त मागणीनुसार महाराष्ट्र नागरिक सेवा राज्यपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 मध्ये 12 नंबर 2025 दिनांक 18 मार्च 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून प्राप्त अतिरिक्त मागणी प्रमाणपत्रानुसार प्राप्त पदांचा संवर्गांचा प्रशस्त परीक्षेमध्ये समावेश करण्यासाठी दिनांक 8 जानेवारी 2026 मध्ये रोजी शुद्धीकरण पत्र प्रसिद्ध करण्यात आलेले होते. त्यानुसार महाराष्ट्र वन सेवा परीक्षा 2025 चा निकाल दिनांक 4 मार्च 2026 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. सदर निकालानुसारच मुख्य परीक्षेसाठी एकूण 144 पदांकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. त्यानुसार पूर्व परीक्षेमध्ये अर्हता प्राप्त ठरलेल्या उमेदवारांकरिता महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2025 दिनांक 5 मे 2026 ते 9 मे 2026 पर्यंत फक्त नवी मुंबई जिल्हा केंद्रावरच आपल्याला आयोजित करण्यात येणार आहे. सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. आता जे की मी सांगणार आहे. आता परीक्षेचे नाव दिलेलं आहे, विषय व सत्र दिलेलं आहे, सकाळ सत्र व दुपार सत्र. आता 5 मे रोजी होणार आहे कृषी अभियांत्रिकी, रासायनिक आणि अभियांत्रिकी, स्थापत्य आणि यांत्रिकी अभियांत्रिकींची. ओके, आणि दुपार सत्रामध्ये कृषी, पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञानचा. 6 मे मध्ये असणारी परीक्षा वनस्पती शास्त्राची सकाळमध्ये असणार आहे, प्राणीशास्त्राची दुपारमध्ये आहे. 7 मे मध्ये होणारी परीक्षा गणिताची सकाळची आणि सांख्यिकीमध्ये दुपारची होणार आहे. 8 मे 2026 ला भूशास्त्राची असणार सकाळमध्ये, वनशास्त्राची असणार दुपारमध्ये. 9 मे 2026 ला रसायनशास्त्र असणारे सकाळमध्ये, भौतिकशास्त्र असणारे दुपार सत्रामध्ये. ओके, आता याच्यामध्ये दिलेल्या अर्ज प्रक्रिया वगैरे देण्यात आलेल्या आहे. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी अर्ज सादर करण्याची कालावधी दिलेली आहे 16 मार्च 2026 ते 30 मार्च 2026 पर्यंत आपण ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकतो किंवा ऑफलाईन पद्धतीने आपल्या चलन फी भरायची असेल भरू शकतात किंवा ऑनलाईन पद्धतीने चलन फी भरू शकतात. आता याच्यामध्ये बघायला गेले तर प्रशस्त 144 पदांचा याच्यामध्ये दिलेला आहे. विविध वर्गातील पॅरेग्राफ देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र वन सेवाचा 144 चा पॅरेग्राफ. वन क्षेत्रपाल आपण त्याला फॉरेस्ट रेंजर असंही म्हणतो. गटबची भरती 144 पदे असणार आहे. याच्यामध्ये प्रवर्ग देण्यात आलेला आहे सगळ्या कॅटेगरीना मिळवून. आता याच्यामध्ये देण्यात आलेली आहे पदसंख्या बघू शकता टोटल पदसंख्येच्यात आहे. ओके, तर सर्वसाधारणमध्ये इथे पद भरती महिलांसाठी आहे, खेळाडूंसाठी, वनशास्त्र, दिव्यांग आणि अनाथांसाठी फॉर्मसाठी आहे. ओके, तर संपूर्ण माहितीच्या मध्ये देण्यात आलेली आहे. आता पदसंख्याच्या आरक्षण तरतुदी दिलेल्या कॅटेगरीनुसार आपण वाचून घ्या. ते डबल घटक असाल किंवा खेळाडू असाल, त्याच्यानंतर जर बघायला गेलं दिव्यांग असाल, अनाथ असाल, ओके, ते आपण वाचून घ्या. वेतन श्रेणी बघायला गेलं गट अ व गट ब सुधारित मॅट्रिक मधील वेतन श्रेणी आहे. भारतीय नागरिकत्वाला अप्लाय करू शकता. वयोमर्यादा काउंटिंग डेट आहे 1 जुलै 2025 ची. आता किमान यामध्ये अप्लाय करण्यासाठी 21 वर्ष आपले कंप्लीट झालेले पाहिजे. आरक्षणासाठी 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. मागासवर्गीय असाल तर 43, खेळाडू असाल तर 43 असं आपलं असणार आहे. माजी सैनिक वगैरे असाल तर 45 आहे. दिव्यांगांना फॉर्च्युनिटी नसते यामध्ये. ओके, आता याच्यामध्ये खेळाडू, दिव्यांग, आपला खेळाडू वगैरे जे पण आपलं असेल एकच आपल्याला कोणत्याही कॅटेगरीतून आपल्याला अप्लाय करता येईल, म्हणजे एकाची सवलत आपल्याला भेटेल वयोमर्यादामध्ये. वनक्षेत्रपालची आपल्याला पदविका दिलेली आहे. वनस्पती, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित,
भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, उद्यानविद्याशास्त्र, कृषीशास्त्र, त्यानंतर कृषी अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, इलेक्ट्रिक अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक ॲप्लिकेशन्स अँड संगणक विज्ञान, पर्यावरणीय विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान यापैकी कोणत्याही विषयात सार्वजनिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची आपल्याकडे पदवी किंवा विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयाचे पदवीधारक असाल तर अप्लाय करू शकतात. ओके. आपण कधी गणित विषयामध्ये आपण कधी पदवी घेतलेली असेल गणितामध्ये, ओके, तर आपण अप्लाय करू शकतात. ओके. आता याच्यामध्ये दिलेले आहे विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील आपण गणित विषयासह पदवीधारक उमेदवार किंवा विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक परीक्षा असणे आवश्यक आहे. ओके, असे सांगण्यात आलेलं आहे. त्या संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप आपण वाचून घ्या. त्यानंतर अर्हता प्राप्त दिलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला उंची वगैरे मोजमाप वगैरे केलं जातं वन क्षेत्रफळ गटबकरिता. आता या पदाचं नाव आहे वन क्षेत्रफळ पुरुष आणि महिलांकरिता इथे दिलेले आहे. अनुसूचित जमाती व्यतिरिक्त अन्य उमेदवार. ओके. आता 163 सेंटीमीटर आपल्याला उंची लागणार आहे पुरुषांना. छाती न फुगवता 79 आहे. फुगवून आपल्याला 5 सेंटीमीटर जास्त लागणार आहे, म्हणजे 84. महिलांसाठी असणार आहे 150 सेंटीमीटर उंची. अनुसूचित जातींच्या प्रवर्गांना 152 सेंटीमीटर 0.5 सेंटीमीटर हाईट लागणार आहे. छाती 79 फुगवून आपल्याला 84 पर्यंत आणायची, म्हणजे 5 सेंटीमीटर असते. 145 सेंटीमीटर असतात महिलांसाठी. दृष्टी वगैरे देण्यात आलेली आहे आपल्याला याच्यामध्ये. ओके. आणि वन क्षेत्रफळ संवर्गामध्ये पुरुष किंवा महिला उमेदवारांना 25 किमी 16 किमी अंतर 4 तासात चालून पूर्ण करण्याची शारीरिक क्षमता असणे आवश्यक आहे. याच्यात काय लिहिलेलं लक्षात ठेवा. वन क्षेत्रफळ गटसाठी पुरुष व महिला 25 किलोमीटर जायचं आहे. पुरुषांना असणारे 16 किलोमीटर सॉरी पुरुषांना असणारे 25 किलोमीटर चालायचं आहे आणि महिलांसाठी असणारे 16 किलोमीटर. ओके. हे अंतर जे आपल्याला 4 तासात चालून पूर्ण करायचे आहे. 25 किलोमीटर आपल्याला 4 तासामध्ये जायचं आहे असं इथं सांगण्यात आलेलं आहे. ओके. चालत आपल्याला पूर्ण करायचं आहे, पडायचं वगैरे नाही. धीरे धीरे चालत जाऊ शकता की हे इथे इझिली होऊ शकतं. ओके. आता यामध्ये दिलेलं आहे पुढे गेल्यानंतर प्रशस्त परीक्षेच्या अंतिम निकालाच्या आधारे शिफारस झालेल्या उमेदवारांनी नियुक्ती करण्यापूर्वी त्यांची शारीरिक मोजमापे आणि संबंधित विभागामार्फत सक्षम प्राधिकाऱ्याकडून तपास घेण्यात येतील. तसेच वैद्यकीय चाचण्या घेण्यात येतील. वरील प्रमाणे शारीरिक मोजमापे न भरल्यास वैद्यकीय चाचणीमध्ये पात्र न ठरल्यास उमेदवारांना नियुक्तीसाठी अपात्र करण्यात येणार आहे. आता निवड प्रक्रिया देण्यात आलेली आहे. अधिसूचीमध्ये आपल्याला अर्हता पात्रतेविषयी अटी शर्ती असून किमान अर्हता धारक केली म्हणून उमेदवार शिफारसीसाठी पात्र होत नाही. सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया वन क्षेत्रफळ गट व राजपत्रित सेवा 2014 अथवा तदनंतर शासनाने वेळोवेळी करण्यात आलेल्या आयोगावरून आपल्याला वेळोवेळी सुधारणा राबवण्यात याव्या. परीक्षेचे टप्पे असणारे 2. या टप्प्यामध्ये आपल्याला लेखी परीक्षा 400 गुणांची करण्यात येईल. आता याच्यामध्ये 400 गुणांमध्ये वैकल्पिक पेपर क्रमांक 1 मध्ये 200 मार्क, वैकल्पिक पेपर क्रमांक 2 मध्ये 200 मार्क असणार आहे. मुलाखत 50 मार्क आहे. आता मुलाखत मध्ये आपल्याला जाण्यासाठी किमान आपल्याला मुख्य परीक्षा पास करावी लागेल, तेव्हा आपल्याला मुलाखत घेण्यात येते. जो कट ऑफ निघतो मुख्य परीक्षेचा तो झाल्यानंतरच आपल्या मुलाखतीत बोलवण्यात येतं. आता त्यानंतर वन सेवा मुख्य सेवामध्ये आपल्याला चांगली पॉझिटिव्ह आहे. आता मुख्य परीक्षेचा निकाल वगैरे लागल्यानंतर आपल्याला कट ऑफ लागतो. याच्यामध्ये कट ऑफ लागल्यानंतर फायनल सिलेक्शन होतं. याच्यामध्ये आपल्याला इंटरव्ह्यू जे असतं मागासाठी मुख्य परीक्षेमध्ये 35% पर्यंत मार्क आले पाहिजे. मागासवर्गीय 30, खेळाडूंना 20 आणि अनाथांना 30% मध्ये पाहिजे आहे. मुलाखत आपल्याला घेण्यात येईल. सीमांकन रेषानुसारच आपल्या मुलाखतीसाठी पात्र ठरवण्यात येतील. मुलाखत दिनांक वगैरे तुम्हाला बेलापूर CBT मध्ये बोलवण्यात येतो. MPSCचं मुलाखतसाठी मोठ कागदपत्रे वगैरे सगळे झेरॉक्स कॉपी सोबत घेऊन जायचे, ओरिजिनल डॉक्युमेंट्स. ओके. निकाल प्रक्रिया दिलेली आहे की अंतिम यादी आल्यानंतर संबंधित संवर्गातील मुख्य परीक्षा आणि मुलाखतीची प्राप्त केलेल्या गुणांची एकत्रित बेरीज करून सर्वसाधारण मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल. प्रथम सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येईल. अंतिम निकाल हा ऑप्शन आहे. ओके. याचे सांगण्यात आलेलं आहे मेरिट लिस्ट वगैरे नुसार. आता याच्यामध्ये डॉक्युमेंट्स वगैरे आपल्याला देण्यात आलेले आहे. हे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे. आता
याच्यामध्ये प्रोफाईलसाठी एस-एस-सीचं 10वीचं प्रमाणपत्र PDF फॉर्मॅटमध्ये 50 ते 500 पर्यंत सगळे डॉक्युमेंट वयाच्या पुरावासाठी शैक्षणिक अर्हता, सामाजिक मागासवर्गीय असल्याचा पुरावा, आर्थिक दुर्बल घटकांचा पुरावा, नॉन क्रिमिनल असल्याचा पुरावा, माजी सैनिक असल्याचा पुरावा, खेळाडू आरक्षणाचा पुरावा, अनाथ असल्याचा पुरावा, राखीव महिला मागासवर्गीय खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ असल्याचा दावा असल्याचा पुरावा प्रमाणपत्र, त्यानंतर विवाह, स्त्रिया नावात बदल असल्याचं प्रमाणपत्र आणि मराठी भाषेच्या ज्ञानाचा पुरावा आणि कुटुंबाचा प्रतिज्ञापत्र लागणार आहे. सर्वसाधारण आपल्याला यांच्या वेबसाईटवरून आपल्याला फॉर्म भरावा लागतो MPSCच्या. तिथून फॉर्म भरल्यानंतर आपल्याला मुंबईमध्ये आपली एक्झाम आहे, तुम्हाला माहितीच आहे. मागासला 544 रुपये लागणार आहे आणि मागासवर्गीयांना 344 रुपये. ऑनलाईन पद्धतीने सबमिट पे बटनावर फीज आपल्याला करायची. ऑनलाईन पद्धतीने पण करू शकता फीज पे आणि ऑफलाईन पद्धतीने पण करू शकता, जी तुम्हाला सोयीस्कर पडेल. आणि तुम्हाला प्रवेश प्रमाणपत्र मिळून जातं 1 हफ्त्याभर आधी, म्हणजे 8 दिवसाआधी आपली एक्झामिनेशन मिळून जातं. एक ID प्रूफ सोबत घेऊन जायचं एक्झामिनेशनला. ओके. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स. ओके. आता याच्यामध्ये दिलेल्या सेवा प्रवेश शर्ती वगैरे कालावधी देण्यात आलेला आहे, जे की आपल्याला वन क्षेत्रपाल पदाकरिता परिवीक्षित कालावधी म्हणजे तुमचा ट्रेनिंग पिरियड जो असणार आहे मित्रांनो 3 वर्षाचा असणार आहे. 3 वर्ष ट्रेनिंग पिरियड असणार आहे. मान्यता आता वन क्षेत्रपाल पदावर नियुक्त उमेदवार केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या वनशास्त्र प्रशिक्षण महाविद्यालय 1.5 वर्ष कालावधीचे प्रशिक्षण, तसेच प्रदान झाल्यानंतर 1.5 वर्षाचे प्रशिक्षण झाल्यानंतर मुख्य वन संरक्षण व मुख्य वनरक्षक विविध 1.5 वर्ष क्षेत्रीय परीक्षण यशस्वीपणे पूर्ण करणं अनिवार्य आहे. उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. तेव्हाच आपलं पुढे सिलेक्शन आहे. म्हणजे 1.5 वर्ष तुम्हाला ट्रेनिंग भेटते त्यांच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये. 1.5 वर्षाची ट्रेनिंग सेंटरची ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट एक वन विभाग दिला जातं वन क्षेत्रपालला. तिथं आपल्याला डायरेक्ट 1.5 वर्षभर आपल्याला तिथं सर्व्हिस करावी लागते. ते 1.5 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर तुम्ही परमनंट इथे होऊन जातात असं इथं सांगण्यात आलेले आहे. ओके. असा 3 वर्षाचा कालावधी झाल्यानंतर तुम्ही डायरेक्टली परमनंट होऊन जातात. ओके. अशी इथं त्यांचं आहे. बंध प्रमाणपत्र वगैरे इथं दिलेलं आहे, की विविध प्रशिक्षण पूर्ण न केल्यास, विविध 7 वर्ष कालावधी सेवा पूर्ण न केल्यास प्रशिक्षणावरती खर्चासाठी शासनाकडून निश्चित केलेल्या खर्चांची रक्कम अदा करण्यात येईल. जर तुम्ही प्रशिक्षण कालावधी पूर्ण नाही केलं किंवा 7 वर्षाच्या आधी ड्युटी सोडली, तर तुमच्याकडून सगळी रक्कम मी भरपाई करून घेतील असं सांगण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने याची नोटिफिकेशन आलेली आहे 13 मार्च 2026ला. संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. याची PDF फाईल मी तुम्हाला टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला शेअर करून देईन. ओके. आणि याची अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आणि या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, काही फेसबुकला मेसेज करा. त्याची मग लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी न्यूज असतो. अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.